महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पैठण येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 4 दिवसीय जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन विलासबापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी आमदार भुमरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील महिला बचत गटांना 50 लाख रुपये तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील बचत गटांना 50 लाख रुपये असे एकूण 1 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलं। कार्यक्रमात बचत गटातील महिलांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या 22 पुरुषांचा पुरुष सन्मान सुधारक पुरस्काराने गौरव करण्यात आला। यावेळी आमदार विलास भुमरे यांनी पैठण येथील बचत गटांसाठी लोकसंचलित साधन केंद्राकरिता हॉल, कार्यालय आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सहकार्य करण्याचंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी नगर अध्यक्ष भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले, उपसभापती संजय लगाने, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग आवटे, नगरसेवक जितू परदेशी, प्रशांत जगदाळे, ज्योती काकडे, मनोज गायके, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे, नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाडे आदींची उपस्थिती होती। या जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यास पैठण तालुका आणि जिल्ह्यातील सुमारे 750 महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदनसिंग राठोड यांनी केले। सूत्रसंचालन सुनीता सहाने यांनी तर आभार सुनील पैठणे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकसंचलित साधन केंद्र आणि जिल्हा टीमने विशेष परिश्रम घेतले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।